आज परत सकाळी उठून मी चालली होती कॉलेजला, कारण प्रॅक्टिकल होतं. इथे सिग्नेचर घेतली नव्हती तर ते घ्यायला गेली होती. आणि मी तुम्हाला सांगते, इतकं घाण प्रॅक्टिकल गेलं आहे ना माझं, काय सांगू. बरं जाऊ द्या, झालं गेलं ते. आणि मी जॉबला लवकर गेली होती आज, तर मला खूप भूक लागली होती. तर हिला बोलले चल काहीतरी खाऊन येऊया आपण पहिले. मग वडापाव खाल्ला, भजी खाल्ली, पार्सल पण केलं होतं. आणि मग जॉबवर आली आणि दुपारून घरी जाताना आम्ही गेलो होतो ज्यूस प्यायला. माझी फ्रेंड पण भेटलेली होती. KG मेहताच्या समोरच हा ज्यूसवाला, जिथे की खूप छान भेटतं. आणि मला इथला पायनॅपलवाला तर खूप जास्त आवडतो. तुम्ही पण ट्राय करा, जे बिटको कॉलेजमधले असतील, KG मेहतामधले असतील. घरी आले आणि परत 5:30ला जॉबला जायला निघालेली होती मी. कंटाळा तर खूप येत होता, पण जावं तर लागणारच आहे. आणि हे फुलं बघा, जे की मम्मीने लावले. मम्मींना झाडाचा खूप जास्त शौक आहे. प्रत्येक झाडाला फूल आलेलं होतं, जे की खूप छान वाटत होतं. जॉबवर पोहोचले आणि त्याचाच टाइमपास चालू होता. इथे मी लिपस्टिक लावली होती, जी की ब्राऊन न्यूड शेडमध्ये जात होती. खूप छान दिसत होती ही. शेड नंबर हवा असेल तर नक्की सांगा. संध्याकाळी घरी आले, स्वयंपाक तर केला होता, पण मॅगी दिसली म्हणून खायचं मन झालं. मग असंच कांदा, मिरची, हळद, लाल मिरची टाकली. हे जळालेले इग्नोर करा, त्या गोष्टीला पाणी टाका आणि पाण्याला चांगलं उकळू द्या. नंतर त्याच्यामध्ये मॅगी टाका. रेसिपी अशी सांगते जशी तुम्हाला माहितीच नाही मॅगी कशी बनवता. आणि नंतर मी मॅगी ठेवून आली, तर मी विसरून गेली होती. मी ना हॉलमध्ये जाऊन बसले. मम्मीने आवाज दिला, मग माझ्या लक्षात आलं की मी मॅगी ठेवली. तोपर्यंत या मॅगीचं पूर्ण पाणी निघून गेलेलं होतं आणि पूर्ण अशी ड्राय होऊन गेली होती, पण छान लागली होती. आणि नंतर इथे मी एक डिटॅन पॅक लावते. जर हे प्रोडक्ट चांगलं नाही निघालं, मी पूर्ण ब्रँडचं नाव खराब करून ठेवल मग इथे. पण नाही, हे पॅक खूप छान होता, म्हणजे डिटॅन सारखं काम केलं. तुम्हाला इथे दिसतंय की नाही, पण इफेक्ट हा दिसत होता. पॅकचं नाव हवं असेल तर कमेंट करा. आणि बस आजच्या दिवसासाठी बाय बाय.